मान्सून एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पावसाची प्रतीक्षा काही अंशी संपली आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे। अरबी समुद्रात मान्सूनचे वारे दाखल झाल्यामुळे केरळात पावसाची संततधार सुरू आहे। स्कायमेटने मान्सून वारे केरळमध्ये दाखल झाल्याचं म्हटलं असलं तरी हवामान विभाग मात्र पुढच्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल या शक्यतेवर ठाम आहे। त्यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल झाला की नाही याबद्दलची संभ्रमावस्था कायम आहे। दरम्यान स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवरती येईल। केरळ ते कर्नाटक दरम्यान तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असल्यानं केरळमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। शेतकरी वरुणराजाच्या आगमनाकडे अक्षरशः डोळे लावून बसलाय। त्यामुळे मान्सूनचं देशात झालेलं आगमन बळीराजाला दिलासा देणार आहे। मान्सूनची प्रत्येक बातमी आमची मान्सून एक्सप्रेस तुमच्यापर्यंत पोहोचवते। सध्या केरळमध्ये कसं वातावरण आहे याबद्दल आपण जाणून घेऊया। आपली प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ सध्या आपल्या सोबत आहे। हर्षदा, समुद्रही खूप छान दिसतोय, काळे ढगही आम्हाला पाहायला मिळतात आणि तू रेनकोट सुद्धा घातलायस। पाऊस आलाय का केरळमध्ये? ज्ञानदा, मान्सून एक्सप्रेस सुरू झाल्यापासून पहिल्यांदा इकडे छत्र्या आणि रेनकोट बाहेर पडलेत, कारण मागचे 5 दिवस अक्षरशः उन्हाने लाही झाली होती आणि आता मात्र मान्सून सदृश्य ढग दिसायला लागलेत। आता फक्त प्रतीक्षा, कधी एकदा हवामान विभाग हे ऑफिशियली सांगते की हा मान्सूनच आहे, पण आज दुपारपासून 12 वाजल्यानंतर तर अक्षरशः पूर्ण शहरामध्ये काळे कुट्ट ढग पसरलेले आहेत आणि इकडे सरी कोसळत आहेत। आता मी कोहलम बीचवर आणि बरोबर आपल्या समोर आता जे दृश्य आहे तिथूनच नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये धडकायला सुरुवात झालेली आहे। कोहलम बीच, गेटवे ऑफ मान्सून, जिथून मान्सून पहिल्यांदा भारतात एंट्री करतो, त्या ठिकाणी मी आता उभी आहे आणि इथून मान्सूनचं स्वागत करणं मान्सून एक्सप्रेसमधनं हा खरंच एक वेगळा अनुभव आहे। आणि आता माझ्याबरोबर हा मान्सून पाहण्यासाठी काही पर्यटक देखील आलेत। दीदी, कैसा लग रहा है? आज मानसून फाइनली, बारिश शुरू हो चुकी है सुबह से। बहुत अच्छा, बहुत ही अच्छा लग रहा है। और हम ये तो गेट वे ऑफ मानसून है, तो उसका मजा उठाने के लिए हम लोग इधर आ गए। हम लोग एक्चुअली पालघाट से हैं, तो फिर भी हम ये देखने के लिए ट्रिवेंड्रम आ गए। आता हे जे इकडे पर्यटक आहेत ते केरळमधलेच आहेत, पण खास मान्सून पाहण्यासाठी ते या ठिकाणी त्रिवेंद्रम मध्ये आलेत। आप तो केरलाइट ही हो, क्या कहेंगे? ये मानसून लग रहा है? बहुत लगता है, मानसून तो लगता है पानी में। कल तो बहुत गर्म था, आज तो मॉर्निंग से शुरू हुआ, अच्छा लगता है। आज पहली बार छाता खोला है? हाँ, पहली बार ही हो रहा है। कल रात से थोड़ा थोड़ा हो गया था, तो आज क्या हो गया, सुबह से फुल बारिश है। इससे बरसात अच्छा लगा, बहुत ठंडा लग रहा है, बहुत गर्मी था, भी बहुत अच्छा लग रहा है। आप कहाँ से हो? पालघाट से। एक्चुअली हम लोग पुणे में रहते, पुणे से हम लोग ऐसे ही घूमने के लिए आए थे, मतलब गांव में आ गया था, फिर ऐसे इधर ट्रिवेंड्रम में आ गया था। बारिश की बहुत प्रतीक्षा है प्रतीक्षा आहे बहुत ऐसा। महाराष्ट्रात आता पाऊस लवकरच येऊन धडकेल। त्यांचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते पुढच्या 24 तासात पूर्ण झाले तर, आणि त्या वेगात जर जो काही ढग पुढे सरकण्याचा वेग असतो तो त्यांना हवामान खात्याला हवा तसा असला तर अक्षरशः 24 तासात सुद्धा मान्सून धडकू शकतो महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे आपण आशा करूयात, आजपासूनच मृग नक्षत्र सुरू झालंय, ह्याच्या पुढचं आर्द्रा नक्षत्र आहे आणि त्याच्या आधी मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकू शकतो। ज्ञानदा, नक्कीच हर्षदा, आणि अशीच तू पावसाची हर एक बातमी आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।